हे गाईज, मी प्रजिता बुरुड. तर आज मी आली आहे खेडला. आणि खेडला का तर आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारी खेडचा बाजार असतो. आणि मला माझ्या मामाच्या मुलीनी तिच्या मामाच्या मुलीला विचारून सांगितलं होतं मला की गणपती जेव्हा म्हणजे जेव्हा गणेश चतुर्थी असते आणि गणपती बाप्पांचं जेव्हा आगमन होतं तेव्हा खूप मोठं मार्केट भरतं. आणि आम्हाला काल तिने कॉल केला तिच्या मामाच्या मुलीने की इकडे ये, खूप खूप वस्तू आल्यात पाहण्यासारख्या आहेत आणि खरेदी करण्यासारख्या पण आहेत. आणि मी तर अजून माझं घरचं डेकोरेशन, आमच्या गणपती बाप्पांचं डेकोरेशन, मी तर आमच्या घरचं अजून म्हणजे आमच्या घरी डेकोरेशन वगैरे काहीच केलेलं नाहीये. तर मग मम्मीकडून पैसे घेऊन आले आणि आज आम्ही चाललोय खेडच्या बाजारामध्ये. गाईस, तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मी जे जे खरेदी करण्यासाठी जाणार आहे किंवा घेणार आहे आणि मी विचारणार पण ज्यांना ज्यांना आहे की हे कितीला आहे, ते कितीला आहे, ते सगळ्यांची प्राइस मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. सो लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो. टडा, फायनली आपण आता खेडच्या बाजारात चाललेलो आहोत. पुढून ना राईट टर्न घेऊन लगेच लेफ्ट घ्यायचा आणि तिथून चालू होतो खेडचा बाजार. तर या बाजारात ना असं काहीच नाही आहे जे मिळत नाही आहे, सगळ्या वस्तू मिळतात. ॲक्च्युली मी 1.5 मिनिटाची रील पोस्ट केली होती इंस्टाग्रामला, पण 1.5 मिनिटात दाखवण्यासारखा हा बाजार नाही आहे, कारण खूप मोठा आहे. पहा किती छान छान तोरणं मिळत आहेत जे गणपतीत यूज करू शकतो आपण. आणि आणखी हे पहा, या काकांकडे शर्ट्स आहेत, 200 रुपयापासून स्टार्ट आहेत शर्ट्स. आणि इथे परकर आहे जे 100 रुपयापासून सुरुवात आहे परकर्सची. आणि त्यानंतर पहा यांच्याकडे 150 रुपयापासून कुर्तीज आहेत. गाईज, खूप सारी खरेदी करा महिला मंडळी. आणि त्यांच्यानंतर यांच्याकडे खूप सारे प्लास्टिकचे डबे, जसे की कुंड्या वगैरे पहा तुम्हाला दिसतातच आहेत. तिथे पण खूप स्वस्त स्वस्त प्लास्टिकच्या वस्तू आहेत. आणि तिथून पुढे गेल्याच्या नंतर पहा, इकडे मी बॅग्सच्या ठिकाणी आली, जिथे काकांनी खूप साऱ्या बॅग्स ठेवलं होतं. 120 रुपयापासून स्टार्ट ते 350पर्यंत बॅग्स आहेत त्यांच्याकडे. आणि या काकांकडे पडदे, म्हणजे छोटे पडदे 200 रुपयापासून स्टार्ट आहेत. आणि हे पहा किती छान छान वस्तू आहेत यार, आणि खूप स्वस्त आहेत. त्याच्यानंतर इथे पहा स्क्रीन गार्ड बसून मिळते 50 रुपयापासून, या दादांकडे मिळते. तर तुमचा मोबाईल घेऊन स्क्रीन गार्ड खराब झाला असेल तर यांच्याकडे जा. आणि पहा हे काका आहेत ना, मला खूप आग्रह करत होते की थांब माझ्या मुलीला येऊ दे, तिला पण काढायचा व्हिडिओ. मग त्यांचा पण काढला. आणि हे पहा इथे बऱ्याचशा वस्तू मिळत आहेत. आता त्यांची मुलगी आली आहे, तर मग किती मस्त व्हिडिओ काढलाय. भाज्या होत्या त्यांच्याकडे. हे पहा, हे टी शर्ट 100 रुपयापासून मिळतात आहेत. काकांना म्हटलं हे कितीला आहे, मग काका बोलले हे पण 100 रुपयापासून आहे. वाव, किती स्वस्त मिळते. त्यानंतर पुढे गेलो, पहा यांच्याकडे बॅग्स आहेत. 300 रुपयापासून बॅग स्टार्ट होतात आणि त्यांच्याकडे बऱ्याचशा व्हरायटी आहेत. 1000 रुपयापर्यंत बॅग्स आहेत. आणि बॅग्सची दुकान आहेत ना, एका बाजूला एक, एका बाजूला एक, एका बाजूला एक, असेच शॉप्स आहेत. त्याच्यानंतर पहा आम्ही जरा पुढे गेलो. इतका पाऊस आहे तरी पण बाजार काय आहेच तसाच. आणि यांच्याकडे बरेचसे कडधान्य मिळतात. आणि पुढे पहा यांच्याकडे खूप सारे वॉचेस आहेत, चांगले पण आहेत आणि कमी प्राईसपासून सुरू होतात. अजून पुढे गेल्याच्या नंतर पहा परत बॅग्सवाले आहेत. अरे किती सारे बॅग्सचे शॉप आहेत. आणि वाव, सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे ज्वेलरी. तर तिथे ना एक काकी बार्गेनिंग करत होत्या. किती 100 रुपयाला पाहिजे होतं त्यांना, काहीतरी वस्तू होती ती, पण ती नाही मिळू शकत ते बोलत होते. बट यांच्याकडे कमी प्राईसमध्ये ज्वेलरीज आहेत. हा, कितने का भैया? सब अलग अलग सब है। क्या क्या है स्टार्टिंग से? कम से कम 70-80 रुपये। 70-80 रुपये. कितीला का काय बांगड्यांचे सेट? काहीच, ही लहानपणाची आठवण पहा यार. ह्या बुक्स कितने से स्टार्ट आहे हे सब? सगळे 100ला आहेत. कोणते ते शूज 300ला आहेत. हे शूज 300. गाईस, 100 रुपयाला काय मिळतं का? हे पहा, हे छान छान वॉचेस 100 रुपयाला आहेत, फक्त 100ला. फक्त 100ला. गाईस, हे जे आहे हे फक्त आणि फक्त 100 रुपयाला आहे. हा, हे घर सुद्धा आहे 100ला. किती सुंदर बनवलंय. हे पण 100ला. गाईस, 100, ओनली 100. हा काय, तर त्यांच्याकडे 50 ते 100 रुपयाला कोणत्या पण अगरबत्त्यात. गणपतीसाठी बेस्ट आहे. गाईज, लास्ट टाइम ना ह्या काकांकडनं आम्ही खूप साऱ्या वस्तू घेतलेल्या. इतक्या स्वस्तात पडल्या होत्या ना, सिटीमध्ये सुद्धा इतक्या स्वस्तात हे सगळं मिळत नाही. पहा, हे सगळं 20-20 रुपयाला आहे. खाली 20 रुपये. गाईज, खाली 20 रुपये. काय पाहिजे अजून 20 रुपयामध्ये? पहा काकींकडे हे पहा, 120 रुपयापासून स्टार्ट होत आहेत ते 200 रुपयापर्यंत पार्ट येते. सो गाईज,
₹20 यांच्याकडे छोटे छोट्या वाट्या आणि प्लेट्स ह्या पहा इथे दिसत आहेत का, त्या प्लेट्स आणि वाट्या सुरू होत आहेत. भारी भारी वस्तू आहेत गाईस. डेकोरेशनसाठी, इझी डेकोरेशनसाठी आर्टिफिशियल माळा आणि फुलांच्या माळा. हे पहा, हे पत्ते 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 पण भेटत आहेत. आपण त्यांना प्राइस विचारू तर माझ्या व्हिडिओमध्ये. सो हे 30ला 1 हा पूर्ण पत्ता मिळतोय वगैरे सगळं काही मिळतं. ही फुलं ₹60ला 12. ₹60ला 12. ही लेगीस कितीला आहे? 150ला 1. 2. ओके. हे जे तुम्हाला दिसले थोडे बाजारामध्ये, तर त्यांच्याकडे कोणती पण ओढणी 50ला आहे. ओनली 50. ₹20ला 1 गड्डी. ही एक झाडू ₹70ला आहे. अर्धा पण बाजार अजून माझा फिरून नाही झाला या, आणि पहा कितीतरी वस्तू पाहिल्यात आपण. कारली 15ला पाऊस. नाही, मी खेड तालुक्यात एक ना मला खूप आवडायचा लहानपणी, आणि इथे आहे पहा ₹30ला मिळतं. ₹20 फक्त. ह्याला गाईस हे पडदे कितीपासून सुरुवात आहे? फक्त ₹400 सुरुवात आहे या पडद्यांची. सो हे पायांची इथे ओटी पण मिळते, आणि खडे मसाले सब है इनके पास. हे कितीपासून आहे स्टार्ट? कितीपासून सुरू आहे? सो गाईस 200 पासून स्टार्ट आहेत हे सगळे. पहा, हे फुल आहे का? फुल साईज आहे. आणि हे युट्यूब लेसन. आणि हे आपले 700ला 2. ओके, हे 700ला 2. आणि हे फक्त ₹100 गाईस. ह्या आजींकडे गाईस हे पहा, 100 रुपये, 10 रुपयाला आहेत. सॉरी, फक्त ₹10 आहेत. सो पहा टॉवेल्स. मला काय भेटलं बघा, काय दिसलं पहा. बार. हा बारचा वाटा फक्त ₹10 आहे गाईज. डोंगराने भेटतं, खूप कष्ट करायला लागतं आणायला. ते एकदम हेल्दी आहे. पाट, छोटे पाट, मोठे पाट, सगळे पाट आहेत, पण इथे मालकच नाहीये, त्यामुळे मी ह्याची प्राइस नाही सांगू शकत आहे. बावनकडे ह्या फक्त ₹50ला मशरूम भेटतात आहेत. सिटीमध्ये तुम्हाला माहिती याची प्राइस खूप जास्त आहे, इथे फक्त 50ला भेटणार आहे, आणि ते पण ताजे ताजे. माझ्या आजींच्या काळामध्ये ह्या पिशव्यांशिवाय काहीच नव्हतं. हे पहा, ह्या पिशव्या त्यात पैसे ठेवायची माझ्या आजीकडे पण असायच्या. सो ह्या पण ह्या बाजारात मिळत आहे त्या काकींकडे. इथे चप्पल व्यवस्थित करून देतात, ते दुरुस्त करून देतात. त्या काकींकडे खूप साऱ्या टिकल्या मिळतात. आणि इकडे छत्री. हे पहा, हे ह्या काकांकडे 100ला 2 मिळतात. गाईस, आतमध्ये गेलो, अजून खूप बाजार बाकी आहे. ते आता आतमध्ये चालली आहे. अजून बघा मी तुम्हाला काय काय दाखवते. एकदम मस्त वाटते. फॅन फॉलोअर्स पण भेटलेत. 250ला जोडी. हे पहा, खूप सारी फुलं फुलं फुलं. 30ला, आणि हे सगळं ₹10ला. इथून घेऊ शकता. माझं स्वतःच हे क्लचर फक्त ₹10 आहे. ह्या नेल पेंट्स पण फक्त ₹10 आहेत. ह्या कितीला आहेत? ह्या 20ला आहेत. आणि यांच्याकडे खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या गणपतीत यूज होतील तुम्हाला. आणि हे पहा, हिरव्या ज्या बांगड्या आहेत ना, त्याच्यामध्ये घालण्यासाठी बघा ही मोतीच्या बँगल्स आहेत. तुम्ही मॅच करून करून घालू शकता. हे पहा, छोट्या मुलींच्या पण आहेत. सो ह्या बँगल्सचा सेट जो आहे हा 40ला आहे. आणि हे पहा, इतके सुंदर सुंदर कप. तुमच्या इथं कोणी पाहुणे आले तर त्यांना चहा या अशा छान कपांमध्ये द्या यार. कितीपासून? 80 ते ₹150 हे कप सेट. 120 रुपये. ते कितीला आहे? ज्या लहानपणी बॉब्या खायचो ना आपण. हे पहा, ह्या 10ला आणि ह्या 20ला. ह्या 20ला, ह्या 10ला. सांगा. हा हा 450, 550.
गाईचे 350. ही मागची चटई 350 चटई, हे 350. ह्या काकांकडे या घ्यायला. आणि त्या काकींच्या इथे ते दरवेळेस दर बाजाराला ही सुंदर सुंदर फुलं घेऊन बसतात आणि 50ला आहेत, फक्त 50ला आहेत. तुम्ही इथे येऊन घ्या ह्या काकींकडे. चला कडे पहा, इथे छोट्या छोट्या बरण्या, कुंड्या वगैरे सगळं काही प्लॅस्टिकच्या वस्तू आणि थोड्या स्टीलच्या वस्तू पण आहे. तिकडे साबण पण आहे. तर ते फक्त स्टार्टिंगला 2 रुपयापासून वस्तू इथे सुरू होत आहेत आणि 250 पर्यंत यांच्या इथे वस्तू आहेत. सो ह्या काकांच्या इथे या, तुम्हाला कोणत्याही वस्तू लागल्या तर. आजी आहे त्यांच्याकडे बघा, तळणीचे सगळे पदार्थ भेटतात आहेत. आणि ह्या काकी आहेत त्यांच्या इथं फक्त 100 रुपयाला हे शेंगदाणे मिळतात. ते कोण देणार सिटीमध्ये? आणि कितीला हे? 60 रुपये किलो शाबू तांदूळ. कोणीच नाही देऊ शकत गाईस. तर ह्या आजींकडे येऊन घ्या नक्की तुम्ही. सो ह्या दादांकडे 150 पासून, हे पहा 150 पासून हे कपडे सगळे सुरू होतात आहेत. आणि जीन्स कितीपर्यंत मिळले? 350 पर्यंत बाजाराचा. सो 350 पर्यंत हे सगळ्या 450 पर्यंत ह्या जीन्स आहेत. सो ह्या काकांची इथे येऊन घ्या. खेडच्या बाजारामध्ये गाईस हे पाट फक्त 150 रुपयापासून सुरू होत आहेत आणि 450 पर्यंत पहा. चौरंग सुद्धा आहे इथे. 450 पर्यंत हे मिळणार आहेत. हे पहा, ज्यांच्याकडे इथे बॅग्स आहेत आणि हे भैया आहेत त्यांच्याकडे पहा इथे हे पाट मिळत आहेत. हे पहा, यांच्या इथे छान वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्तीज, वेस्टर्न इंडियन बोथ पॅटर्न्स आहेत. हे भैया इथं. आणि हे पहा, यांच्या इथे बेल्ट्स वगैरे सगळे, वॉलेट्स, सॉक्स वगैरे सगळं मिळतंय. या काकांकडे ही झाडू फक्त 50ला मिळणार आहे आणि त्याच्यापेक्षा मोठी जी साईज आहे तर ती 60ला आहे. गणपतीमध्ये तुम्हाला लांब लांब जायची गरज नाही. जे सिम्पल वेअर आहे ते सगळं इथे पहा, किती सुंदर आहेत. आणि काकांकडे जाऊयात आता आपण. हे पहा, या काकांकडे एवढी सुंदर सुंदर फुलं आहेत. गुलाबासारखी फुलं दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये बरेचसे कलर आहेत. काकांच्या इथे गणपती डेकोरेशनसाठी फक्त 10-10 रुपयाला एक पीस मिळतोय आणि सगळ्या खूप बरेच प्रकारची फुलं आहेत. गाईस खूप प्रकार आहेत त्याच्यामध्ये. बघा, ह्या काकांकडे यायचं आणि ह्या काकांकडे आल्याच्या नंतर यांच्याकडे बऱ्याचशा, याला काय म्हणतात काका? माळ आहेत का? तोरण सारखे. ओके. हे गणपतीच्या डेकोरेशनसाठी पहा किती छान छान वस्तू आहे त्यांच्याकडे. मुलांच्या खेळण्याच्या वस्तू आहेत ह्या. कोई नाही आहे इधर गाईस. सो गाईस हे पहा, या काकांकडे इथे खूप सारी ताजी ताजी फळं भेटतात आहेत. त्यांच्याकडे ड्रॅगन फ्रूट पण आहे. तिकडे बघा दिसलं ड्रॅगन फ्रूट, नारळाचं पाणी, कोहळा पण आहे. सगळ्या वस्तू आहेत त्यांच्याकडे पहा, सगळी फळं आहेत. दादा आलाय. पुदिना बघा, आजींकडे बघा. आजी पुदिना दाखवा किती फ्रेश फ्रेश आहे. हे बघा 10 रुपयाला आहे हा पुदिना फक्त. कोथिंबीरची गड्डी 10 रुपयाला आहे बघा, एकदम मस्त फ्रेश फ्रेश. सगळीच ह्या काकींकडे सगळे काढत आहेत. हा वाटाणा 40 पाव. चवळी 30 रुपये पाव. चवळी 30 रुपये पाव. मूग 30 रुपये पाव. आणि हे मुलगे पोळीत मागतात म्हणजे मुलगे ते 25 ला. तर शुक्रवारच्या आपल्या या बाजारामध्ये ना भाजी मंडळी एकदम बाजूला आहे. म्हणजे भाजीवाले सगळे एक साईडला असतात. पहिले सगळे दुकानं येतात आणि त्याच्यानंतर सगळे भाजीवाले. तर इकडे सगळं भाजीचं मार्केट आहे. यांचे डेकोरेशन एकदम भारी भारी सामान आहे आणि फुलांचे जवळजवळ 30 ते 40 प्रकार आहेत. आणि फक्त ही फुलं, कोणतीही फुलं घ्या, 80 रुपये डझन आहेत. 80 रुपयाच्या 12 आहेत. 80 रुपयाचे 12 आहेत. कितीला आहे ते? कितीला आहे?
ते कितीला आहे काजू? 40 रुपयाला एक आहे. यांच्या इथे हे पहा, हे जे काका आहेत त्यांच्या इथे 30 रुपयापासून ह्या गणपती बाप्पांच्या माळा चालू होत आहेत. ते 250-300 पर्यंत आहेत. ते हा मुलगा आहे त्याच्याकडे हे पहा, हे सगळे याला तुम्ही खूप डेकोरेट करू शकता. हे डायरेक्ट पॅचेस मिळतात आहेत आणि हे पहा त्यांनी एक डेकोरेट करून इथे ठेवलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही डेकोरेट करू शकता. एकदम सोपं आहे, खूप इझी आहे. वर्षापासून ते 15 वर्षापर्यंतच्या मुलींच्या फ्रॉक्स गाईज एवढ्या भारी भारी ह्या काकांकडे आहेत. केस आहे, लहानपणीची आठवण. 60 वाले 50, 60 वाले 50, 20 रुपये 30 रुपये 20 रुपये 30 रुपये, 60 वाले 50 आहे 20 रुपये 30 रुपये देऊ 60 वाले 50. तर जसं की गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, तर या BMCCच्या मुलांनी पहा किती छान डेकोरेशनची तयारी केली यार, खरंच भारी वाटते. भाजी मार्केटमध्ये आणि भाजी मार्केटमध्ये जेव्हा लास्ट टाइम आले होते तेव्हा एक काकी होत्या. त्या काकी दिसत नाही आहेत आता. त्या आजींकडे जाणार आहे मी डायरेक्टली. आजी मला म्हणत होते की माझा व्हिडिओ घे बाई भारी. आजी कुठे दिसत आहेत बघूयात आपण. फायनली आपल्या आजी सापडल्या. ते बघा इथे, हे बघा आजी सापडल्यात. आजी भाजी कितीला आहे ही? 10 रुपयाला. सो 10 रुपयाला ही गड्डी आहे भाजीची. हे आवळी कितीला आहे ते? 10 रुपयाला. बघा तो वाट आहे ती भरून ठेवलेले पहा, तेवढे 10 रुपयाला आहेत. पाव. आजींकडे पण भाजी आहे बघा. गावाला इकडे भाजी असेल घरगुती भाजी घेऊन येत आहेत. बाजरी आहे ना ही? ज्वारी ज्वारी. हा बाजरी इकडे खाली बाजरी. ही पहा ही ज्वारी मस्त ताजी ताजी काकींकडे मिळते. हां कितीला सांगा हे दुधी भोपळा? 10 रुपये. काय 10 रुपयाला? हा गाईस 10 रुपयाला, फक्त 10 रुपयाला हा दुधी भोपळा आहे. आणि कोथिंबीर 4 रुपये. 10 रुपयाला. सांगा आता. 50 रुपये किलो, 30 ला अर्धा. हां काकडे 20 ला अर्धा, 30 ला किलो. टोमॅटो नाही तुमचं? 20 रुपये किलो. आल्याचे वाटे. हे बघा बाबांकडे ना आल्याचे वाटे. आणि हे पहा मस्तपैकी गावरान मिरची आहे, तिखट. असं बाबांकडून घ्या. काकडी पण आहे बाबांकडे. काकी तुमचं पण घेत्या? काकींकडे पहा मस्त कोथिंबीर आणि शापूची भाजी आहे. ताज्या भाज्या आहेत सगळ्या. ही भात तळायची मिरची आहे त्यांच्याकडे. पण इतर मालक नाही आहे, बिनधास्त फिरतात सगळे. काकी शेंगा कशा आहेत? 30ला पावशेर. 30ला पावशेर, 50ला अर्धा. या काकींकडे आहेत खेडच्या बाजारामध्ये. जे मला विचारतात ना की वाल का घेवडा हे सगळं कुठं मिळतं? खेडच्या बाजारात बघा, एकदम ताजं मिळते. आजी हाय करा. हाय करा. आपण या आग्रह केला की एकत्र व्हिडिओ काढा. तर हे बाबा आणि आजी इकडे असतात. त्यांच्याकडे एकदम गावरान मिरच्या आहेत आणि त्यांच्या इथं बघा बरेचसे आल्याचे वाटे वगैरे सगळं आहे. त्यांच्याकडे तुम्ही येऊन भाजी घ्या. कोबीचा ढीग आहे काकांकडे आणि सगळ्या ताज्या कोबी आहेत. काका कितीला आहे कोबी? 10 रुपयाला. 10 रुपयाला फक्त गाईस. मोठा कोबी आहे. इथं भाजी तुम्ही आठवड्याची घ्या या बाजारामध्ये. आठवड्याची फक्त 500 रुपयामध्ये भाजी. 500 पण द्यायची आहे ना लोकांचे. 500 रुपयामध्ये आठवड्याची भाजी. हो एकदम 300-400 रुपये. 300-400 मध्ये भाजी घेऊन जातील लोक ह्या बाजारामध्ये. हे पहा मस्त कोबी ढीकच्या काकांकडे आहेत. त्यांच्याकडेच इथे पहा फुलं एकदम ताजी फुलं आहेत गाईस. गणपतीमध्ये तुम्ही त्या काकांकडे येऊन फुलं घेऊ शकता. वाटाणे काका कितीला वाटाणा? 50 अर्धा 100ला किलो वाटाणे गाईस. अशा प्रकारे ना आमच्या खेड तालुक्यातील बाजार म्हणजे आठवडे बाजार असतो. तिकडे खूप सारे शेतकरी येतात, खूप सारी दुकानं असतात आणि आठवड्यातून एकदा बाजाराला गेलंच पाहिजे, कारण शास्त्र असतं ते. वाड्याची माणसं भेटलीत. वाड्याची इकडे बघा
20 रुपये. यूट्यूबचा काकांकडे सुद्धा भांड्याच्या वस्तू, वेगवेगळ्या प्लास्टिकच्या वस्तू मिळत आहेत गाईस, तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. सो गाईस, कसा वाटला हा व्हिडिओ ते कॉमेंट करून कळवा. आणि या व्हिडिओमध्ये ज्या ज्या वस्तू मी टाकल्यात आणि त्यांची प्राईस टाकली, त्यांच्यापैकी तुम्हाला काय वस्तू पाहिजे होती किंवा तुम्हाला काय घ्यायची वस्तू ते मला कॉमेंट करून कळवा. आणि संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. बाय.